राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 12 मार्च या दिवशीचं चिंतन. स्वतःचा चेहरा देखील स्वतःला पाहता येत नाही असं परमेश्वरानं काही करून ठेवलं आहे. असे किती चेहरे आले आणि किती गेले, परंतु यात जे चैतन्य आहे की ज्याच्यामुळे या चेहऱ्याला महत्त्व आलं ते जाणण्यासाठी एकाग्रतेनं साधन केलं पाहिजे. खरं म्हणजे कित्येक गोष्टी ज्या आपल्या नित्य परिचयाच्या असतात त्यांचं महत्त्व आपल्या लक्षातच येत नाही. आपल्या स्वतःच्या चेहऱ्याची अशीच अवस्था आहे. आपण जेव्हा आरशात बघतो तेव्हा ते आपल्या चेहऱ्याचं प्रतिबिंब असतं. ते आपण लक्षातच घेत नाही. प्रत्यक्ष चेहरा कधीच दिसू शकत नाही. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे की तुम्ही दाढी करताना आरशात बघता तेव्हा तुमच्या डोळ्यातून कोण डोकावतं याचा तुम्ही कधी विचार केलाय का? असा विचार आपण कधी करतच नाही आणि त्याचा विचार करणं हेच खरं महत्त्वाचं आहे. ओळखावे आपणासी आपण, हे समर्थांचं वचन खूप विचार करण्यासारखं आहे. माझ्या चेहऱ्याला कशामुळे महत्त्व आहे, काय गेलं की त्या चेहऱ्याकडे कुणी बघतही नाही, हा विचार करून जे जातं ते आपण होतो का आणि आपण कोण, हा विचार नुसता विचार जन्मभर केला तरी समजणार नाही. यात परमेश्वराचा काय हेतू आहे हे कळत नाही. असे असंख्य चेहरे आले आणि गेले, येतील आणि जातीलही, परंतु त्यांना महत्त्व कशामुळे आहे? त्या चैतन्याचा शोध घेतला पाहिजे. वास्तविक पाहता आज जगात जी 700 कोटी माणसं आहेत, फक्त माणसंच नव्हे तर इतरही सर्व सृष्टी ही एकमेवाद्वितीय चैतन्याची चेहरेपट्टी आहे. सर्वत्र तेच आहे. एखाद्या कागदाचे निरनिराळे आकार करावे आणि प्रत्येक आकारानं मीच खरा असं म्हणावं, पण प्रत्यक्षात त्याला किंमत शून्य आहे. ती किंमत त्या कागदाला आहे, आकाराला नाही. तसंच चैतन्याचं आहे. त्या चैतन्याचा शोध घेणं हे आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. जे आपण विसरून गेलो आहोत त्याचा शोध, त्याची ओळख होण्यासाठी साधनाची आवश्यकता आहे आणि पुरेशा एका विशिष्ट पद्धतीनं करायला हवी. उगाच भलत्याच मार्गानं प्रयत्न झाले तर त्याचा काही उपयोग नाही. तो मार्ग सद्गुरू अनुग्रहाच्या रूपानं दाखवून देतात आणि त्यांच्याच कृपेनं तो मार्ग चालता येतो. हे ध्यानात ठेवलं की साधन नीट होतं. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.